आता पावसी बातमी आहे पावसासंदर्भातली। लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेलेली आहे। या पावसामुळे नदी ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे। जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। मध्ये सहकारी त्रिशरण या पावसासंदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। त्रिशरण, सध्या काय परिस्थिती आहे? पावसामुळे अतिशय वाईट परिस्थिती सध्या या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये यापूर्वी झालेल्या पावसामध्ये उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगावची जी परिस्थिती झाली होती ती परत एकदा धडकनाळ बोरगावमध्ये लेंडी नदीला पूर आल्यामुळे अजून एकदा त्या गावामध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवलाय। उरल्या सुरल्या सुद्धा शेतजमिनी ज्या आहेत त्या खरडून गेल्या आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामधले अहमदपूर, निलंगा, शिरूर, आनंदपाळ आणि चाकूर या तालुक्यांमध्ये सुद्धा पुराच्या पाण्याने हाहाकार माजवलेला आहे। अहमदपूर तालुक्यामध्ये थोडगा गावामध्ये 4 घरांमध्ये पाणी घुसलं। त्यातल्या 4ही घरांमधला जो संसार आहे, घरातलं उपयोगी साहित्य जे आहे ते सगळंच्या सगळं वाहून गेलंय। आणि त्याचबरोबरीनं शिरूर, आनंदपाळ तालुक्यामध्ये 3 लोकांना पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं, तर अहमदपूर तालुक्यामध्ये सुद्धा एकाची पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली सुटका करण्यात आली आहे। तर जिल्ह्यामधले 49 मार्ग जे आहेत गावांचे ते बंद झालेले आहेत पुराच्या पाण्यामुळे। अनेक पूल, रस्ते हे सगळे वाहून गेल्यामुळं काही ठिकाणी तर रस्ता पार करण्यासाठी लोकांना जेसीबीचा वापर करावा लागलाय। त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यामध्ये एक जण पुराच्या पाण्यामध्ये अडकला होता, त्याला पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने वाचवण्यात आलंय। तर एका महामार्गावरची सुद्धा जे लातूर निजामाबाद जो महामार्ग आहे त्या महामार्गावरची सुद्धा वाहतूक आता पुराच्या पाण्यामुळे बंद आहे। निश्चितच आधीच आलेला पूर त्यामुळे नुकसान झालेलं होतं आणि पुन्हा एकदा पावसाची हजेरी, त्यामुळे प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता। पुढची बातमी पाहूयात। नांदेड शहरामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय। कालपासूनच जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यांमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पाऊस सुरूच असल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। जिल्ह्यामधील परिस्थिती बिघडली असल्यामुळे एसडीआरएफ, सीआरपीएफ आणि सैन्य दलाला पाचारण केलं गेलंय। योगेश लाटकर नांदेडमधल्या पुरासंदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। योगेश, निश्चितपणे तृप्ती, माझ्या मागची जी दृश्य आहेत ते बघितल्यानंतर नांदेडमध्ये काय परिस्थिती असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। मी आता इमारतीच्या टेरेसवरती उभा आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जे चित्र दिसतंय ते बघून आपल्याला वाटेल की हा कुठला तलाव आहे, परंतु हा तलाव नाही, तर पाण्याने जे पाऊस जो पडला त्याचं पाणी साचलेलं आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत, त्यातील केवळ किनवट, हिमायतनगर आणि माहूर हे 3 तालुके वगळले तर 13 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आणि ही अतिवृष्टी देखील अत्यंत जास्त स्वरूपाची आहे। एकट्या नांदेड तालुक्यामध्ये, ज्याच्यात नांदेड शहराचा समावेश आहे, तिथे 24 तासामध्ये वर्षाच्या 1/5 एवढा पाऊस केवळ 24 तासामध्ये झाला। 184 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे। आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं तात्काळ भारतीय सैन्य दलाला पाचारण केलं। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 2 स्क्वॉडला इथं पाचारण करण्यात आलं। एसडीआरएफ यापूर्वीपासूनच इथं तैनात आहे। आणि असाच जर पाऊस अजून दिवसभर जर पडला तर नांदेड जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत बिकट होईल। इथे हेलिकॉप्टर्स बोलवल्याशिवाय लोकांना रेस्क्यू करता येणार नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते। नांदेड जिल्ह्याच्या शेजारी तेलंगणा राज्य आहे आणि त्यातील पोचमपाड आणि निजामसागर ही जी 2 मोठी धरणं आहेत, तर या धरणातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। जे निजामसागर धरण तेलंगणात आहे त्याचं पाणी नांदेड जिल्ह्यात येतं आणि ते पाणी पुन्हा एकदा नांदेड मार्गे तेलंगणात जातं। तर त्या निजामसागर धरणातनं 2,20,000 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता। पोचमपाड धरण हे जायकवाडी धरणाच्या 2.5 पट मोठं असलेलं धरण आहे, पण त्याही धरणातून 5 लाख क्युसेक्सनं पाणी पुढे डिस्चार्ज केलं जाते। ते पाणी पुढे आंध्र प्रदेश आणि तिथून मुसळधार
कोसळणारा पाऊस आणि धरणामधून पाण्याचा सुरू असलेला विसर्ग यामुळे इथली परिस्थिती सुद्धा दयनीय झालेली आहे. धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर लातूर नांदेड प्रमाणेच हिंगोलीमध्ये सुद्धा सध्या दयनीय परिस्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला गेलाय. हिंगोलीच्या भटसावंगी तांडा परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. पावसाचा जोर वाढल्यामुळे दिग्रस वाणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्येच पाणी शिरलंय. समाधान कांबळे या ठिकाणचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. समाधान, पावसामुळे सध्याची या ठिकाणची परिस्थिती काय आहे? निश्चित रूपे आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं. मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्याला आज जे आहे ते रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील जे भटसावंगी तांडा गाव आहे या गावामध्ये सदृश्य पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर जे दिग्रसवाणी गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी घुसलेलं आहे. तेथील कर्मचारी जे आहे ते शाळेतलं पाणी काढतानाचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे. एकंदरीत बघायला गेलं तर कळमनुरी तालुक्यात देखील परिस्थिती आहे. वसमत तालुक्यात देखील असाच पाऊस बरसतोय. सकाळपासून जे आहे ते पावसाचा जोर वाढलेला आहे. जर बघायला गेलं तर धरण परिसरामध्ये देखील पाण्याची आवक वाढलेली आहे. देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील जे सिद्धेश्वर धरण आहे त्यामधून जे आहे ते 12,000 क्युसेकने जे आहे ते पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर जे इसापूर धरण आहे त्यामधून सुद्धा 7 दरवाजांमधून 11,000 क्युसेकने पाणी सुरू आहे. एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी जे आहे ते रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पाऊस जर असाच चालू राहिला तेथील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तृप्ती, निश्चित समाधान, हिंगोलीमधल्या पावसासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.